जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी जयश्री प्रमोद कुमार प्रधान। माझा प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती महिला पक्ष आहे भारतीय समाज विकास आघाडी। तर मॅडम, जर तुम्ही निवडून आल्या तर सर्वप्रथम कोणती समस्या सोडवणार? मी निवडून आल्या सर्वप्रथम आमच्या इथे पडेगावमध्ये कचरा डेपो आहे। त्या कचरा डेपोमधनं फार दुर्गंधी येत असते। त्यामुळे जनतेस ह्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असल्या कारणामुळे दुर्गंधी ही फार प्रचंड प्रमाणात पसरते आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे। ह्या कचऱ्याचे वारंवार विघटन होत नाही आणि त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन सगळ्यांचेच आरोग्य धोक्यात येत आहे। तो कचरा डेपो इथनं शक्यतो हलवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या कचऱ्याचे विघटन करून खत निर्मिती करण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद मॅडम। किंवा आपल्या प्रभागामधील जनतेच्या, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करणार? सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी तर आम्ही स्वतंत्र असा हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्या काही समस्या असतील त्यासाठी आम्ही स्वतंत्र 24 तास चालणारा आमचा हेल्पलाईन नंबर हा कंटिन्यू ठेवणार आहोत। आणि विशेष म्हणजे महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहणार आहोत, जेणेकरून सामान्य गरजू महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा पैशाअभावी जीव जाणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेऊ। आरोग्य संबंधी अनेक योजना आहेत, जसे की महात्मा ज्योतिराव फुले मुख्यमंत्री सहायता निधी आणि आयुष्यमान भारत योजना। ह्या योजना जनतेपर्यंत, तुमच्या प्रभागातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? सर्वप्रथम ह्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याचं अत्यंत गरजेचं आहे। ठिकठिकाणी या जाहिरातींचे पोस्टर लावण्यात येईल किंवा आमच्या म्हणजे माझ्या या ऑफिसमधनं जनजागृती केली जाईल आणि त्यांना सांगितलं जाईल की ह्या योजना मोफत आहेत, जेणेकरून सामान्य गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना यांचा जास्तीत जास्त लाभ व्हावा ही माझी इच्छा आहे। जर अवैध धंदे वाढले तेव्हा ते अवैध धंदे बंद करण्यासाठी आपण काय करणार? अवैध धंदे वाढल्यामुळे म्हणजे जे बेरोजगार मुलं आहेत त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जास्त प्रमाणात वळते। यावरती मी नक्कीच कठोर कारवाई करण्याचा नक्की प्रयत्न करेन। जेवढेही नगरसेविका झालेले आहेत त्या एक तर आणि एज्युकेटेड होत्या आणि सक्षम नव्हत्या बोलण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी, तेव्हा तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न मांडणार तेव्हा कशा प्रकारे तुम्ही ती चर्चा करणार आणि जर एखादा शासनाचा चुकीचा निर्णय असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही काय करणार? बरोबर आहे। मी एक सुशिक्षित महिला असल्या कारणामुळे आमच्या प्रभागामध्ये जेही नगरसेवक झालेले आहेत, ज्या महिला झालेल्या आहेत त्या आत्तापर्यंत प्रभागामध्ये आलेल्या नाहीत। आणि विशेष म्हणजे मी एक सामान्य कुटुंबातील गरीब घराण्यातून शिक्षित म्हणजे माझे शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि ह्या उच्च शिक्षणापर्यंत पोहोचलेले आहे। सामान्य कुटुंबात असल्या कारणामुळे, जनतेमध्ये असल्या कारणामुळे मला जनतेच्या समस्या या मी जवळून बघितलेल्या आहे। माझ्याकडे काही घराणेशाही नाही किंवा मी गर्भश्रीमंत नाही। सामान्य कुटुंबातील असल्या कारणामुळे मला महिलांचा सहवास, महिलांच्या समस्या ह्या मी रोज बघते आणि मी स्वतःही त्या अनुभवलेल्या आहेत। इतरांना, माझ्या महिलांनी किंवा माझ्या प्रभागामधील इतरांनी कोणी त्या अनुभवू नये म्हणून मी तटस्थ राहील। धन्यवाद मॅडम। आणि आपण जर निवडणुकीच्या रिंगणात उभ्या तर शेवटची महिलांसाठी आपण काय आवाहन करणार? महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की महिलांनी आता एक उच्च शिक्षित म्हणून महिलांचा जरूर विचार करावा, जेणेकरून महिलांच्या समस्या या सोडवल्या जातील। महिलांपर्यंत ज्या योजना आतापर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्या माझ्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि त्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्यांच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल, जेणेकरून महिला या आपल्या भारताचा आपल्या राष्ट्राचा कणा आहेत, त्या सक्षम बनणं ह्या अत्यंत गरजेचं आहे। म्हणून महिलांसाठी मी नक्कीच अतोनात प्रयत्न करेन। तर शेवटी जाता जाता महिलांसाठी तुम्ही तुमच्यासाठी आव्हान काय करणार? मी महिलांना एवढं आवाहन करते की महिलांनी उच्च शिक्षित महिला म्हणून माझा विचार करावा, जेणेकरून माझ्या प्रभागातील समस्या या सोडवण्यासाठी मी तत्पर राहील।
आणि उच्च शिक्षित असल्या कारणामुळे मला योजना या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी दिलेली संधी मी त्या संधीचं सोनं करेल आणि माझ्या महिलांना मी पुढे आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? माझ्या प्रभागातील प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी एक उच्च शिक्षित महिला असल्या कारणामुळे तुम्हाला बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आज आम्ही ठिकठिकाणी फिरून प्रचार करत असताना आम्हाला जाणवत आहे की प्रचंड प्रमाणामध्ये पैशांचा व्यवहार चालू आहे. तर एक सुशिक्षित नागरिक म्हणून आणि आपल्या बुद्धीचं चातुर्य दाखवून तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा मतदानाचा योग्य तो वापर करावा. आपण एक मतदान राजा आहोत. राजा समजून तुम्ही मतदान करावं, जेणेकरून आपलं मतदान हे वाया जाणार नाही आणि पुढच्या तुमच्या पिढीसाठी आणि भविष्यासाठी तुम्ही मलाच नाही तर कोणत्याही योग्य मतदाराला निवडून द्यावा, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद.